त्या दाण्याची मी आज लवट बनवलेली आहे. खूप छान वाटते खायला. सिंपलची रेसिपी आहे. आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा. खूप छान वाटते खायला बघा. टेस्ट पण छान येते याची. एखाद्या वेळेस खाल्ली पाहिजे. साहेबांना खूप आवडते आमच्या आणि मुलांना पण आवडते. मला पण आवडते पण त्यांना जास्त आवडते ही भाजी. छान वाटते खायला. जय भीम सगळ्यांना. अरुणा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर रोज आपण आता हिरवे भाजी आता उन्हाळ्यात कमी असतात, तर आपण आज बनवत आहो वेगळं काही. तर मी आज बनवत आहे तुरीच्या दाण्याचे लवट. तर मी आता 2 तास झाले मी डाळ भिजत घातलेली होती बघा, आणि छान मुरलेली आहे. तर याची बारीक पण डाळ मिळते, पण बारीक डाळ आपल्याकडे अवेलेबल नसल्यामुळे मी आता हे तुरीची डाळ घेतलेली आहे. छान भिजत घातलेली होती. याला आता स्वच्छ धुवून याला थोडं मिक्सरमध्ये याचा पेस्ट करून घेते. डाळ आपली पिसून झालेली आहे बघा छान. आणि कांदा मी घेतलेला आहे 2 मीडियम आकाराचे, आणि त्याला पण छान चॉपरमध्ये पिसून घेतलेला आहे. साहेबांची इच्छा होती की आज तू हेच बनवा, लड्डूच बनवा म्हणून. तर मी आज बनवायला सुरुवात करत आहे. चला सुरुवात करूया. आपण ना त्या डाळ जी पिसलेली होती त्याच्यासाठी आपण तडका देत आहोत बघा. कारण त्याच्यामध्ये थोडंसं आपण मटेरियल टाकलं तर खूप छान टेस्टी वाटतात लवट. तर मी आता 1 डवलं तेल ॲड केलेलं आहे याच्यात, 1 चम्मच. आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं जिरं ॲड करत आहे बघा. कांद्याचा वगैरे काही आवश्यकता नाही त्याच्यामध्ये. आणि याच्यात सोबतच थोडंसं अद्रक लसूणचा पेस्ट ॲड करते, कारण टेस्ट छान येतं. आणि सोबतच थोडंसं धनिया पावडर, थोडीशी हळद, आणि अर्धापेक्षा पण कमी मिरची पावडर, आणि थोडंसं त्याला होऊ देते. टेस्ट खूप छान येतो या लवटचा. तर हे याच्यामध्ये ॲड करायसाठी मी आता हे तडका दिलेला आहे बघा, याच्यामध्ये मी ॲड करत आहे, जेणेकरून याची टेस्ट लवटची जी टेस्ट आहे लड्डूची ती खूप छान वाटते खायला. कारण असं समजा नमक टाकून केलं तर तेवढी टेस्ट राहत नाही. आता याच्यामध्ये थोडंसं मी धनिया पावडर ॲड करते आणि नमक ॲड करते. चवीनुसार नमक घ्या, तुम्हाला जेवढं आवश्यक आहे तेवढं. आणि थोडासा धनिया पावडर ॲड करते. पावडर मी ॲड करत आहे. पाल्याचा कांदा असला तर तो तुम्ही टाकू शकता, नाहीतर स्किप करू शकता. आवश्यकता काय त्याची. चला आता पुढची रेसिपी सुरुवात करूया. ठेवलेली आहे मी. आता कढई गरम झालेली आहे, तर मी याच्यामध्ये 3 ते 4 चम्मच तेल ॲड करत आहे. साहेब म्हणाले की नाही तू आज लवटच बनव. त्यांना खूप आवडतात. मी खूप दिवस झाले नाही बनवले. आवडतात त्यांना. आता भाजीपाला होता त्या कारणामुळे मी आतापर्यंत काही बनवलेलं नाही. तर आता चला म्हटलं बनवूनच घ्या. साहेबांची आता फरमाईश आहे तर चला आता बनवायला सुरुवात करत आहे. मी 1 तेजपान टाकलेलं आहे, आणि सोबतच थोडंसं जिरं ॲड करते याच्यामध्ये बघा, अर्धा चम्मचपेक्षा पण कमी. आणि जे आपण बारीक चिरलेला कांदा होता तो आता आपण याच्यामध्ये ॲड करत आहोत, आणि याला छान लालसर होऊ देऊया. एखाद्या वेळेस वेगवेगळं खाल्लं पाहिजे, कारण प्रत्येक वेळी आपण तेच ते खाल्लं तर बोर होते.
तसं पण भाजीचं प्रमाण आता कमी झालेलं आहे, थोडा उन्हाळा लागल्यामुळे. बॅटर आपण ते जे तयार केलेलं आहे त्याच्यात मी थोडंसं 1 चम्मच फक्त गव्हाचं पीठ ॲड करते, जेणेकरून की जे आपले लड्डू आहेत ते व्यवस्थित होणार. फक्त 1 चम्मच ॲड करायचं आहे. चला तर आता आपण कांदे आपले लाल झालेले आहे बघा. आता आपण याच्यामध्ये धनिया पावडर, अद्रक लसूणचा पेस्ट ॲड करूया. आता मी 2 चम्मच अद्रक लसूणचा पेस्ट ॲड करते, कारण चम्मच छोटा असल्यामुळे. आता पेस्ट ॲड झाला, थोडंसं होऊ देते, कच्चा पण निघून जाईल. त्यामध्ये मी ॲड करत आहे 1 चम्मच धनिया पावडर, थोडीशी हळद, कारण जास्त हळद टाकली तर खूपच हे होती, तर अर्ध्यापेक्षा पण कमी हळद ॲड करते मी. आणि मिरची पावडर ॲड करते. मिरची पावडर तुम्ही जसं तुमच्याकडे टेस्ट आहे त्यानुसार तुम्ही ॲड करू शकता. तर माझ्याकडे टेस्ट कमी आहे, तर मी 1.5 चम्मच ॲड करत आहे. आणि थोडासा गरम मसाला ॲड करते सुहानाचा, 1 चम्मच. आणि हे आता आपण टमाटर कापून बारीक बारीक ठेवलेले आहे, ते आता आपण ॲड करूया बघा. आणि थोडंसं पाणी सोडते याच्यामध्ये, जेणेकरून तर मिरची पावडर आणि हे व्यवस्थित झालं पाहिजे. आणि 2 मिनिटं होऊ दे त्याला. नमक ॲड करत आहे. आवश्यक आहे तेवढंच टाका, तुम्हाला क्वांटिटी कशी वाटते तर त्यानुसार. कारण मला हाताचा अंदाज खूप माहिती आहे सगळ्या गोष्टी, हाताने ॲड करते. चला आता 2 मिनटं झालेले आहे. वा बघा, तेल पण सुटलेलं आहे आणि टमाटरही छान झालेले आहे. सुटलेलं आहे बघा. आता मी याच्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी ॲड करते आणि छान याला उकळी येऊ देते. उकळी आलेली आहे आपली. वाव. आता आपण जे बॅटर तयार केलेलं होतं त्याचे आता आपण छोटे छोटे लाडू बनवून त्याच्यामध्ये ॲड करूया. छोटे छोटे, कारण ते फुलतात ना, म्हणून बघा असे लाडू बनवून आपण त्याच्यामध्ये ॲड करूया. आपले लाडू आता मस्त झालेले, छान वाटतात खायला, कारण गाढा पण ग्रेव्ही येते याचीवाली आणि मस्त वाटते खायला. तर आता आपण याच्यामध्ये जो सांबार घेतलेला होता तो ॲड करूया याच्यामध्ये आणि सर्व करूया. चला, रेसिपी आवडेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर जरूर करा. बघा कलर किती छान आलेला आहे. बघा किती छान झालेली आहे भाजी. वाव, कलर पण आलेला आहे. गॅस बंद केलेली आहे. आता सर्व करायला सुरुवात करूया. बघा, तुरीच्या दाण्याचे मी लवट आज बनवलेले आहे. खूप छान वाटते खायला. रेसिपी आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा. थँक्यू. सिंपल आहे, मसाले कमी, मस्त टेस्ट पण छान येते याची. बनवून बघा. थँक्यू.